नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नादभरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो पहा, या ठिकाणी आपण आज जी की नेहमीप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच TET 2025 साठी बघा या ठिकाणी बघा जी की आज आपण मित्रांनो परिसर अभ्यास आणि मराठी व्याकरणचे मित्रांनो बघा जी की या ठिकाणी परिसर अभ्यासाचे 30 प्लस मराठी व्याकरणचे 30 मित्रांनो बघा असे तुमचे बघा टोटल 60 गुणांचे मित्रांनो बघा या ठिकाणी एकदम परिपूर्ण तयारी मित्रांनो आम्ही बघा या आपल्या आजच्या व्हिडिओच्या मित्रांनो माध्यमातून करून घेणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग बघा तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल बघा पहिला आपल्या चॅनलला या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या। मित्रांनो बघा या ठिकाणी व्हिडिओला बघा मित्रांनो सुरुवात करण्या अगोदर तुम्ही वही पेन घ्या, वही पेन घेऊन बसून घ्या आणि मित्रांनो बघा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे शेवटचे बघा मित्रांनो 5 दिवस राहिलेले आहेत। त्यामुळे बघा मित्रांनो तुम्ही आता वेळ वाया घालू नका निव्वळही। आणि बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आज जे काय बघा मी मित्रांनो प्रश्नसंच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघा घेतो, हे संपूर्ण बघा मित्रांनो प्रश्नसंच तुम्ही पाठांतर करून घ्या बघा मित्रांनो। या येणाऱ्या 48 तासाच्या आत हे संपूर्ण बघा मित्रांनो प्रश्नसंच तुम्ही पाठांतर करून घ्या, म्हणजे बघा मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% मित्रांनो या संपूर्ण प्रश्नांचा बघा तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल। ओके, बघा प्रश्न पहिला बघा या ठिकाणी आता महाराष्ट्रात रेहेकुरी ब्लॅकनेक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो रेहेकुरी ब्लॅकनेक अभयारण्य हे मित्रांनो बघा कोणत्या बघा जिल्ह्यामध्ये आहे? तर जे की बघा मित्रांनो क्रमांक अ बघा अहमदनगर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे। पुढचा, भारताद्वारे बांगलादेशाला भाड्याने बघा मित्रांनो वतीने पतीनं पडलं या ठिकाणी वतीनं आहे बरं, वतीने दिलेला 3 बिघा डॅशचा भाग होता। तर बघा मित्रांनो भारताद्वारे बांगलादेशाला वतीने दिलेला 3 बिघा भाग हा जी की बघा क्रमांक ब पश्चिम बंगाल मित्रांनो बघा या राज्याचा भाग होता। ओके, लक्षात असू द्या। पुढचा तिसरा प्रश्न बघा, राजस्थानमध्ये डेझर्ट फेस्टिवल म्हणजेच मरू महोत्सव डॅश डॅश येथे आयोजित केला जातो। तर बघा मित्रांनो राजस्थानमध्ये डेझर्ट फेस्टिवल म्हणजेच मरू महोत्सव बघा मित्रांनो जी की क्रमांक क बघा जैसलमेर मित्रांनो बघा या ठिकाणी जे की साजरा केला जातो। ओके, लक्षात असू द्या बघा जे की क्रमांक बघा क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न, कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचा मित्रांनो बघा जे की राज्य प्राणी शेखरू आहे, एवढं तुम्ही लक्षात असू द्या। ओके, यावर देखील तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। तर कर्नाटक या राज्याचा बघा जे की राज्य प्राणी मित्रांनो क्रमांक बघा ड हत्ती हा आहे। पुढचा प्रश्न बघा, हा मित्रांनो बघा या ठिकाणी 5वा प्रश्न पाहण्या अगोदर एक महत्त्वाची बात सांगतो। तर शिक्षक पात्रता परीक्षा बघा मित्रांनो ही पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आम्ही मित्रांनो बघा एक या ठिकाणी बघा जी की आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा जसं की सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण व चालू घडामोडींचा मित्रांनो लगेच खरेदी करा। आणि बघा लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9307 या नंबरवर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून द्या। बघा अगेन बघा लगेच 1 ते 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। मित्रांनो बघा मी कसं काय तुम्हाला हा महाठोकळा बाय करा म्हणून सांगतोय। तर बघा मित्रांनो या आपल्या महाठोकळामध्ये TCS आणि IBPSचे मित्रांनो बघा मोस्ट रिपीटेड प्रश्नसंच आहेत, जे की मित्रांनो बघा तुम्हाला परीक्षेच्या ऐनवेळी मित्रांनो 100% बघा मित्रांनो कामाला येतील या स्वरूपाचे संपूर्ण प्रश्नसंच आहेत। म्हणून मित्रांनो बघा वेळ वाया घालू नका। बघा जवळपास आणखीनही तुमच्याजवळ या ठिकाणी 5 दिवसाचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे आणि मित्रांनो बघा या 5 दिवसात देखील तुमची या ठिकाणी बघा जी की पोस्ट मित्रांनो बघा फिक्स करण्यासाठी आपला हा मित्रांनो बघा महाठोकळा लगेच तुम्ही या ठिकाणी बाय करून घ्या। ओके, पुढचा बघा 5वा प्रश्न, प्राणहिता हा कोणत्या 2 नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे? तर बघा मित्रांनो प्राणहिता हा कोणत्या 2 नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे?
तर जे की बघा क्रमांक वर्धा व वैनगंगा या दोन नद्यांचा बघा मित्रांनो एकत्रित प्रवाह आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट लागतो? तर बघा कराड व चिपळूण या मित्रांनो मार्गावर कोणता घाट लागतो? तर जे की बघा क्रमांक ब कुंभार्ली हा घाट लागतो. लक्षात असू द्या. पुढचा 7वा प्रश्न बघा, गांधीसागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा मित्रांनो गांधीसागर हे धरण जे आहे बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक चंबळ या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. पुढे नागपूर जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोळसा सापडतो? तर बघा मित्रांनो नागपूर या जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये मित्रांनो बघा जे की कोळसा या ठिकाणी सापडतो? तर जे की बघा क्रमांक ड कंधान मित्रांनो बघा या नदीच्या खोऱ्यामध्ये बघा जे की या ठिकाणी मित्रांनो बघा नागपूर या ठिकाणी कोळसा मित्रांनो बघा जे की बऱ्याच प्रमाणामध्ये मित्रांनो या ठिकाणी सापडून येतो. कोळसा हे खनिज. ओके, जे की बघा क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो आन्सर आहे. पुढचा प्रश्न, कक्ष तापमानाला पुढीलपैकी कोणता धातू द्रव्य अवस्थेत असतो? बघा मित्रांनो कक्ष तापमानाला पुढीलपैकी कोणता धातू द्रव्य मित्रांनो बघा जे की धातू द्रव्य अवस्थेत असतो? तर बघा जे की मित्रांनो मर्क्युरी हा जो मित्रांनो बघा धातू आहे, हा धातू मित्रांनो जे की कक्ष तापमानाला मित्रांनो धातू द्रव्य अवस्थेमध्ये असतो. ओके, जे की बघा क्रमांक अ मर्क्युरी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे. पुढे प्रकाशीय तंतूंचे कार्य कोणत्या तत्वाने चालते? तर बघा मित्रांनो प्रकाशीय तंतूंचे कार्य या ठिकाणी बघा जे की क्रमांक 2 संपूर्ण अंतर्गत परावर्तन मित्रांनो बघा या तत्वानं चालतं. ओके, लक्षात असू द्या. पुढचा बघा जे की क्रमांक ब मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. 11वा प्रश्न बघा, कुकरमध्ये अन्नपदार्थ लवकर शिजते याचे कारण आपल्याला या ठिकाणी बघा मित्रांनो विचारण्यात आलेलं आहे. तर बघा कुकरमध्ये मित्रांनो अन्न शिजण्याचं लवकर मित्रांनो बघा जी कारण काय आहे? तर जे की बघा क्रमांक अ जास्त दाबामुळे मित्रांनो पाण्याचा उत्कलंक बिंदू वाढतो आणि त्या कारणामुळे बघा मित्रांनो जे की कुकरमध्ये अन्नपदार्थ मित्रांनो बघा लवकर शिजत असतं. ओके, जे की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, डॉट्स हा उपचार कोणत्या बघा जे की रुग्णांसाठी मित्रांनो आहे किंवा कोणत्या रुग्णांवर करतात? तर बघा मित्रांनो डॉट्स हा उपचार बघा जे की क्रमांक मित्रांनो ब जसं की क्षय मित्रांनो बघा हा रोग असलेल्या मित्रांनो व्यक्तीवर केला जातो. पुढचा प्रश्न 13वा बघा, हिऱ्याबद्दल खालीलपैकी बघा मित्रांनो कुठले वाक्य चुकीचे आहे? तर बघा मित्रांनो हिऱ्याबद्दल कुठले मित्रांनो वाक्य या ठिकाणी खालीलपैकी चुकीचं आहे? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो बघा हिऱ्याचे स्फटिक हे एका अतिशय मोठ्या रेणूंचे उदाहरण आहे. ब त्यातून लाईट एक्सरे जाऊ शकतात. क हिरा हा विद्युत वाहक आहे आणि ड त्याला मोठा रिफ्लेक्टिव्ह असते. तर बघा मित्रांनो यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे? तर जे की बघा क्रमांक 3 म्हणजे बघा जे की मित्रांनो हिरा हा विद्युत वाहक आहे मित्रांनो, हे विधान बघा जे की मित्रांनो हिऱ्याबद्दल मित्रांनो जे की बघा चुकीचं आहे. ओके, जे की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढचा 14वा प्रश्न बघा, धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात? तर बघा मित्रांनो धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास या ठिकाणी काय म्हणतात? तर जे की बघा मित्रांनो क्रमांक ड तन्यता असे म्हणतात. बघा जे की क्रमांक बघा ड तन्यता लक्षात असू द्या. पुढचा 15वा प्रश्न बघा, अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणती संज्ञा आहे? तर बघा मित्रांनो अत्यंत बघा कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणती संज्ञा आहे? तर जे की बघा क्रायोजेनिक्स ही या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, जे की बघा क्रमांक अ क्रायोजेनिक्स लक्षात असू द्या. पुढचा बघा 16वा प्रश्न, मूलद्रव्यांचे मूलभूत लक्षण हे आहेत. बघा मित्रांनो मूलद्रव्यांचे मूलभूत लक्षण काय आहेत? तर बघा मित्रांनो जे की क्रमांक ब अणुवस्तुमानांक हे मित्रांनो बघा जे की मूलद्रव्यांचे बघा मित्रांनो जे की मूलभूत लक्षण आहे. ओके, जे की बघा लक्षात ठेवायचं आहे क्रमांक ब लक्षात असू द्या. पुढे 17वा प्रश्न,
कंपन पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर बघा मित्रांनो, कंपन पद्धतीनं भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी कोणतं उपकरण या ठिकाणी वापरले जाते किंवा वापरलात? तर बघा मित्रांनो, जे की बघा क्रमांक जिओफोन मित्रांनो, बघा या ठिकाणी मित्रांनो, बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. मित्रांनो बघा, तुम्ही जे विचार करताय ते जिओफोन वेगळं आणि मित्रांनो जिओफोन यंत्र वेगळं आहे या ठिकाणी. एवढं फक्त तुम्ही या ठिकाणी बघा फरक समजून घ्या. ओके. तर कंपन पद्धतीनं भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी जे की जिओफोन मित्रांनो, बघा या यंत्राचा म्हणजेच उपकरणाचा मित्रांनो वापर केला जातो. पुढचा 18वा प्रश्न, शरीराचा तोल सांभाळण्याच्या कार्याशी मेंदूचा कोणता भाग निगडीत आहे? तर बघा मित्रांनो, शरीराचा तोल सांभाळण्याच्या कार्याशी बघा मेंदूचा कोणता भाग या ठिकाणी निगडीत आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड अनुमस्तिष्क बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, जे की बघा क्रमांक ड अनुमस्तिष्क लक्षात असू द्या. पुढचा 19वा प्रश्न बघा, डोंगरावर अन्न बघा मित्रांनो शिजण्यास बघा जे की शिजवण्यास जास्त वेळ लागतो बघा, याचे कारण आपल्याला सांगायचं आहे बघा. तर मित्रांनो बघा, डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो याचं कारण म्हणजे जे की बघा क्रमांक मित्रांनो डोंगरावर वातावरणाचा दाब कमी असतो मित्रांनो, बघा या कारणामुळं जे की अन्न शिजण्यास मित्रांनो जास्त वेळ लागतो, जे की बघा क्रमांक डोंगरावर वातावरणाचा दाब कमी असतो आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे. पुढे 20वा प्रश्न, बायोप्सी म्हणजे काय? बघा मित्रांनो, बायोप्सी म्हणजे काय लक्षात सुद्धा खूपच IMP प्रश्न आहे हा. तर बघा मित्रांनो, बायोप्सी म्हणजे काय आहे? तर जे की बघा क्रमांक ब, पेशी व टिश्यू यावरून वैद्यकीय निदान करणारे तंत्र म्हणजे मित्रांनो बघा जे की बायोप्सी आहे, लक्षात असू द्या. बघा जे की क्रमांक मित्रांनो ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न, क्ष बघा मित्रांनो या ठिकाणी क्ष आणि ज्ञ ही डॅश डॅश आहेत. तर मित्रांनो क्ष आणि ज्ञ ही काय आहेत? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो जोडाक्षरे आहेत, लक्षात असू द्या. ओके, जोडाक्षरे. पुढचा प्रश्न, कल्याणेश्वर बघा मित्रांनो, कल्याणे ईश्वर बघा मित्रांनो, कल्याणे ईश्वर या शब्दाचा विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो, कल्याणे ईश्वर मित्रांनो बघा या शब्दाचा विग्रह बघा जे की क्रमांक ब, कल्याण करणारा ईश्वर तो कल्याणेश्वर मित्रांनो बघा याचा विग्रह असा होतो, जे की बघा क्रमांक ब लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे 23वा प्रश्न बघा या ठिकाणी, तर संत्रा हा शब्द कोणत्या भाषेतून बघा मित्रांनो मराठी भाषेमध्ये आलेला आहे? तर बघा मित्रांनो, संत्रा हा जो शब्द आहे बघा मित्रांनो हा जे की बघा क्रमांक पोर्तुगीज मित्रांनो बघा या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा 24वा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे बघा. तर या ठिकाणी पुढीलपैकी अचूक शब्द ओळखायचा आहे आपल्याला मित्रांनो. बघा अचूक म्हणजे शुद्ध शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे मित्रांनो बघा. आणि शुद्ध शब्द ओळखण्यासाठी मित्रांनो तुमचं वाचन आणि लेखन मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो जे की जास्त प्रमाणामध्ये असेल तेव्हाच मित्रांनो बघा जे की या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणचा बघा जे की अचूक शब्द मित्रांनो ओळखता येतो. तर बघा मित्रांनो जे की आता बघा या ठिकाणी बघा पुनर्वसन मित्रांनो यावर आपल्याला अचूक शब्द विचारण्यात आलेला आहे. तर बघा जे की या ठिकाणी मित्रांनो क्रमांक बघा ड, पुनर्वसन मित्रांनो बघा या प्रकारचा हा जो मित्रांनो बघा शब्द आहे हा या ठिकाणी बघा अचूक प्रमाणातला शब्द आहे, म्हणजेच शुद्ध शब्द आहे बघा. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. नुसतं पाहू नका बघा मित्रांनो, नुसतं पाहू नका. वही पेन घ्या, सुरुवातीलाच तुम्हाला सांगलो होतो. वही पेन घ्या आणि बघा हे संपूर्ण प्रश्नसंच बघा मित्रांनो लिहून घेऊन 48 तासाच्या आत बघा मित्रांनो हे संपूर्ण प्रश्न बघा पाठांतर करा. पुन्हा परीक्षेला गेल्यावर मित्रांनो बघा या ठिकाणी हात मळत बसू नका, कारण 100% बघा मित्रांनो परीक्षेला या ठिकाणी विचारले जातील या स्वरूपाचे बघा मित्रांनो आपण नेहमीच या ठिकाणी बघा प्रश्नसंच आणत असतो. म्हणून मित्रांनो बघा शक्यतो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला बघा लाईक करायला विसरू नका, चॅनलला आणि सबस्क्राईब देखील करून घ्या. ओके, प्रश्न पहिला,
उंठांचा डॅश डॅश असतो. तर बघा मित्रांनो समूहदर्शकवर मित्रांनो बघा या ठिकाणी जे की प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर उंठांचा काय असतो, तर बघा जे की क्रमांक मित्रांनो उंठांचा असतो तांडा, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा आता. ध्वनिदर्शक शब्द आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर नाण्यांचा बघा मित्रांनो ध्वनिदर्शक शब्द यापैकी कोणता? गडगडाट, छनछनाट, कडकडाट आणि खनखनाट. तर बघा मित्रांनो यापैकी जे की बघा क्रमांक ब नाण्यांचा मित्रांनो बघा यासाठी बघा जे की ध्वनिदर्शक शब्द बघा जे की क्रमांक बघा ब छनछनाट हा आहे. ओके. पुढचा प्रश्न. अचूक अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह आपल्याला निवडायचा आहे. तर चव्हाटा मित्रांनो बघा या शब्दाचा जे की अचूक शब्दसमूह आपल्याला निवडायचा आहे. तर बघा जे की मित्रांनो क्रमांक क 4 रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे मित्रांनो बघा जे की चव्हाटा असते, लगेच लक्षात ठेवायचं आहे. पुढे 28वा प्रश्न. पेरा बघा मित्रांनो दाट पेरा होईल नुसता चारा या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो दाट पेरा होईल नुसता चारा या म्हणीचा बघा जे की योग्य अर्थ मित्रांनो म्हणजे क्रमांक बघा ड खूप दाट पेरणी केल्यास केवळ गवतच हाती येईल, धान्य नाही मित्रांनो बघा असा याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न. दुधात मीठ कालविणे बघा मित्रांनो दुधात मीठ कालविणे बघा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर दुधात मीठ कालविणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ जे की बघा क्रमांक एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे असा होतो, लक्षात असू द्या. पुढचा बघा क्रमांक प्रश्न. त्याज्य बघा मित्रांनो त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर त्याज्य या शब्दाचा बघा जे की विरुद्धार्थी शब्द मित्रांनो क्रमांक बघा ब जे की ग्राह्य असा होतो. पुढे किंकर या शब्दास कोणता समानार्थी शब्द आहे पुढीलपैकी? तर बघा मित्रांनो किंकर या शब्दास कोणता समानार्थी शब्द आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक दास असा होतो. ओके. पुढचा प्रश्न. प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव काय आहे? तर बघा मित्रांनो प्रल्हाद केशव अत्रे मित्रांनो बघा जे की यांचं टोपण नाव या ठिकाणी काय आहे? तर जे की बघा मित्रांनो क्रमांक ब बघा जे की केशव कुमार असं मित्रांनो बघा त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. ओके. प्रल्हाद केशव अत्रे यांचं केशव कुमार हे टोपण नाव आहे. पुढचा 33वा प्रश्न. वस्त्रहरण या साथी ग्रंथाचे बघा लेखक कोण आहेत? तर बघा मित्रांनो वस्त्रहरण या साथी ग्रंथाचे लेखक बघा जे की क्रमांक बघा दामोदर पंडित हे होते, लक्षात असू द्या दामोदर पंडित. पुढे 34वा प्रश्न बघा. शेवटचे 2 प्रश्न आहेत बघा आता. अर्ज हा शब्द मराठीत बघा कोणत्या भाषेतून आला आहे? तर बघा मित्रांनो अर्ज हा जो शब्द आहे बघा जे की आपल्या मराठी भाषेत अरबी मित्रांनो या भाषेमधून आलेला शब्द आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा म्हणजे सोपा प्रश्न आहे. इंग्रजी भाषेतील बघा मित्रांनो नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा होता. तर बघा मित्रांनो या 4पैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतील नाही हे बघा तुम्हा सर्वांना या ठिकाणी बघा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि आपला बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग या ठिकाणी शेअर करा. अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.